भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची जनते, नाही अद्यंते अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग. जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी, सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खऱ्या अर्थानं 32 वर्षांपासून अवतरणारी ही पंढरी म्हणजे सुरुवातीलाच एकदा जोरदार कडवून टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत. कारण 32 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण ही जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत मिसळलेले आहेत. ही जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध पुढच्या पिढीपर्यंत पोचलेला आहे. आणि या ठिकाणी ही जी तरुणाई उपस्थित आहे आज आध्यात्मिक विचारांची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा ग्रामस्थांसाठी जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर कदाचित प्रत्येक गोष्ट उसने मिळेल महाराज, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे. आणि आज ज्यांच्या दातृत्वातून या ठिकाणी येण्याचा योग आला आदरणीय श्री विष्णुशेठ दत्ता काळडोके, सरपंच आंबोली मुंबई, डब्बेवाला प्रवक्ता सौ वर्षाताई रोहन नाईकरे, सौ जयश्रीताई रोहिदास आवळे आणि सौ ताराबाईताई धोंडू मेंढरे एकदा सर्व दातृत्वासाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे ही सगळी मंडळी गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी अथक असं परिश्रम करतायत. म्हणून एवढी सुंदर पंढरी उभी राहत असते. आमच्या समस्त कमिटीसाठी सुद्धा एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज. वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत का या सगळ्यांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे. कारण दूरदर्शनवरती आपण एखादं गीत ऐकलं तरी घरात आई पप्या का पाहते, पप्या तो पग, पण त्यामागे त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वर प्रतंद्वित करतात भगवान परमात्म्याला तो ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काम करून दोघांच्याही
हाताला गठ्ठे पडलेले आहे, पण ज्यावेळी पक्वादावर थाप पडते असा काही मृदमनी बाहेर येतो, भगवान परमात्म्याला सुद्धा ऐकावाच लागतो. आपल्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांची अधिकची भरली जाणार आहे ते आदरणीय आमचे विनेकरी बाबा, ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाचा मूळ खांब एवढ्या हजारो वर्षांपासून भक्कम आहे, ते आमचे सगळे टाळ महर्षी आणि खऱ्या अर्थाने या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम असणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा, बाबांसाठी एकदा जोरदार कडवटाळ्या होऊ द्या. कारण या व्यासपीठावरती वारकरी संप्रदायाच्या दंडसंहिते आधारे जर पाहिलं तर प्रथम मान हा विनेकरी बाबांना असतो आणि त्यानंतर दुसरा मान हा आदरणीय चोपदार बाबांना असतो. कारण भक्तीच्या व्यासपीठावरती शक्तीचा संगम साधला जातो. कारण वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठूवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा राहिल्यानंतर तल्लीनतेने टाळ वाजवतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं तर त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा या महाराष्ट्राच्या मातीत जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठावरती शक्तीचा संगम साधणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. आणि वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं वटवृक्षाला अध्यात्माच्या विचारांवरती भक्तीची गोड फळं म्हणजे माझी मुक्ताई असेल, माझी जनाई असेल, त्यांचा वारसा सांगणाऱ्या आदरणीय आमच्या सर्व स्थायी त्यांच्यासाठी एकदा जोरदार कडवटाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आधी आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या, तरी एकदा अपेक्षा आहे जोरदार कडवटाळ्या होऊनच जातात महाराज. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले, रिमोट हातात आला की संध्याकाळी 7 वाजता जी वरती तू तिथं मी, 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला आसावरीचं भलतंच चाललंय ते सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी. हे सगळं सोडून तुम्ही आलात, तुमचेही मनपूर्वक करून व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आज आपल्या सप्ताहाचा द्वितीय दिवस आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दंडसंहिते आधारे आपण सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये आहोत. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने योगेश दादा या ठिकाणी आलेले आहेत. दादा, यापेक्षा परमार्थाची मोठी व्याख्या कोणतीच असू शकत नाही. कारण तुमच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थाने ही पंढरी दरवर्षी या सगळ्यांना पाहावयास मिळत आहे. पुन्हा एकदा दादांसाठी जोरदार कडवटाळ्या होऊन जाऊ द्या. आणि खऱ्या अर्थानं आज आपण सप्ताहाच्या द्वितीय दिवसामध्ये आहोत, म्हणजे आपण खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये आहोत. म्हणून आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडं कथा, कीर्तन आणि नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. गेल्या 32 वर्षांपासून या पंढरीच्या वाळवंटामध्ये खऱ्या अर्थानं ही पंढरी अवतीर्ण होते आहे. मग 32 वर्षानंतरही याही वर्षी तुम्हाला आणि मला एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची किंवा एवढ्या सुंदर कीर्तन सप्ताहाची खरंच गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शनमध्ये का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल. अन्यथा मग 10 वाजून 5 मिनिटे बोलत चला. मला सांगा, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एकमेव, कारण कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवा आहे. सप्ताह झालं तर सप्ताह बंद करतो. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं जाऊ कमी, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे
आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेचं या सबंध सृष्टीच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची गरज आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश तुम्ही आम्हाला करताय, पण आम्ही एवढे हुशार आहोत, आम्ही आमच्या फायदेशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण सप्ताला जर काही कारणास्तव जेवण नसेल तर खऱ्या अर्थानं 8 ते 10 मी 100ही राहू की नाही सांगता येणार. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. मग आता खऱ्या अर्थानं पहिल्या चरणामध्ये 3 प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न असा आहे, तो भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे. मग पहिला प्रश्न असा आहे की महाराज तो कोणत्या मार्गाने आपलासा करता येईल. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की महाराज कोणता भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 3, या मृत्यूलोकामध्ये तो भगवान परमात्मा आम्ही आपलासा का करायचा आहे. आता पहिल्या प्रश्नाचं जर उत्तर घ्यायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं सृष्टी उत्पत्ती सिद्धांताकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. भाषा समजते ना. थोडंसं मुंबईत मेट्रो आल्यापासून वेळ कमी असल्यामुळं मी थोडा मेट्रोसारखा चाललोय. लक्षात घ्या, सृष्टी उत्पत्तीचा सिद्धांत जर आम्ही पाहिला तर आत्तापर्यंत आम्हाला खऱ्या अर्थानं वेदशास्त्र आधारे जर आम्ही पाहिलं तर 4 युग सांगण्यात आलेली आहे. पहिलं म्हणजे सत्ययुग आहे, दुसरं म्हणजे त्रेतायुग आहे, तिसरं म्हणजे द्वापार युग आहे. आणि येणाऱ्या गुढीपाडव्याला 22 तारखेला ज्याचे 5098 वर्ष पूर्ण होतील असं सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आता यातला पहिलं युग म्हणजे सत्ययुग आहे. आणि सत्ययुगामध्ये भगवान परमात्म्याचे अवतार जर आम्ही पाहिले तर मत्स्य, कुर्म, वराह आणि नरसिंह अवतार भगवंताचे ज्या कालखंडामध्ये झाले तो कालखंड म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे, ज्यामध्ये मनुष्याचा आयुर्मर्यादा 1,00,000 वर्षांची आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं अत्रि आणि अनुसूयेचं तपश्चर्या त्या काळामध्ये 1000 वर्षांची होती. लक्षात घ्या, त्या कालखंडामध्ये जर आम्ही पाहिलं तर भगवंताचा मत्स्य अवतार हा सागरपुत्र शंकासुराचा वध करण्यासाठी झाला होता. कारण या सागरपुत्र शंकासुरानं साक्षात वेदांचं अपहरण केलं होतं. आणि वेद जर स्वर्गातून गेले तर स्वर्गाचं अस्तित्वच धोक्यात येईल. म्हणून तर भगवंतानं मत्स्य अवतार धारण केला होता. कारण सत्ययुग हे वेदशास्त्र आणि मंत्रावर आधारित होतं. त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे खऱ्या अर्थानं त्रेतायुगाचा कालखंड आहे. आणि त्रेतायुगाचा भगवान परमात्म्याचे अवतार जर पाहिले तर खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं परशुराम अवतार आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार ज्या कालखंडामध्ये झाला तो त्रेतायुगाचा कालखंड आहे. आणि त्रेतायुगाचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर त्रेतायुगामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हावा म्हणून माता खऱ्या अर्थानं कौसल्या, सुमित्रा आणि कैकईसोबत प्रभू रामचंद्रांनी जो यज्ञ केला तो पुत्र कामेष्टी यज्ञ होता. ज्यावेळेस ताटिका आणि मारीसुबाहून त्रास दिला तेव्हा विश्वामित्र राजा खऱ्या दशरथाकडे प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैयांना न्यायला आले होते. कारण त्यावेळी विश्वामित्रांनी जो यज्ञ आरंभला होता तो महायज्ञ होता. यज्ञ पूर्णत्वाला गेल्यानंतर ज्यावेळी जनक राजानं आपली कन्या म्हणजे माता सीतेचं स्वयंवर अर्जित त्या ठिकाणी केलं त्यावेळेस स्वतः जनक राजानं जो यज्ञ त्या ठिकाणी केला तो धनुष्यज्ञ होता. जेव्हा रावणानं सीता मातेचं अपहरण केलं आणि प्रभू रामचंद्रांनी चाल केली तेव्हा रावणाला कळून चुकलं की आता आपल्याकडे ब्रह्मास्त्र असल्याशिवाय आपण पूर्णत्वाला विजय पूर्णत्वाकडे नेणार नाही. म्हणून त्यानं आपला पुत्र मेघनाथ म्हणजे इंद्रजिताला सांगून जो यज्ञ केला तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता. स्वतः खऱ्या अर्थानं युद्ध पूर्ण स्वतः रावणानं कुटील डाव टाकण्यासाठी गीत रामायण आणि वाल्मिकी रामायण असं सांगतं की जो यज्ञ त्या ठिकाणी रावणानं स्वतः केला तो तांत्रिक यज्ञ होता. युद्ध पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम त्या जागेची शांती करण्यासाठी वाल्मिकी रामायण असं सांगतं प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला येण्यापूर्वी जो यज्ञ केला तो धूम्र यज्ञ होता. प्रभू रामचंद्र अयोध्येत आल्यानंतर त्याने अयोध्येत सर्वप्रथम जो यज्ञ केला तो पितृयज्ञ होता. आणि वाल्मिकी रामायण सगळ्यात शेवटचा जो यज्ञ सापडतो तो म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं त्रेतायुगाचा कालखंड हा यज्ञ परंपरा सांगणारा आहे. आणि त्या कालखंडामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा
आयुर्मर्यादा आमच्या धर्मशास्त्रानुसार 10,000 वर्षांची सांगण्यात आलेली आहे. त्यानंतरचा कालखंड तो म्हणजे द्वापारयुगाचा कालखंड आहे. आणि द्वापारयुगामध्ये जर पाहिलं तर भगवान परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे. आणि कृष्ण भक्ती जर म्हटलं तर जप साधनेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि त्यानंतरचा कालखंड ज्याची 5,098 वर्षाचा गुढीपाडव्याला पूर्ण होतील सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आणि कलियुगाच्या कालखंडामध्ये मनुष्याचं आयुर्मर्यादा 100 वर्षांची आहे. पण खरं सांगा या 100 वर्षामध्ये 100 क्षणाचाही भरोसा आहे का? मग क्षणभंगूर असणाऱ्या जीवनामध्ये जर तरुण जायचं असेल तर या मृत्यूलोकामध्ये भगवंत खऱ्या अर्थानं प्राप्त करण्याचं एकमेव साधन ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. कारण कलियुगी उद्धारे हरीच्या नामे मुखी नाम हाती मोक्ष आईसी साक्ष. मग जर भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये आपलासा करायचा असेल तर तो कशा आधारे करता येईल? नामाधारे करता येईल. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न असा आहे, कोणता भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे? लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जो भगवान परमात्मा तुम्हाला मला आपलासा करायचा आहे तो पंढरीचा परमात्मा आहे. कारण तोच शिव आहे, तोच विष्णू आहे आणि तोच ब्रह्म आहे. कारण तो पूर्ण ब्रह्म आहे. आणि त्या पूर्ण ब्रह्माला जर शरण गेलं तर या देहाचं मृत्यूलोकात कल्याण आहे. आता प्रश्न क्रमांक 3 राहिला, तो आम्ही आपलासा का करायचा आहे? आता लक्षात घ्या महाराज, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबईत नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन तुम्ही खेडमध्ये खऱ्या अर्थानं आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या गावाकडे आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन राजगुरुनगरला जाऊ द्या, त्याला मोकळे केल्याशिवाय टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुणे रावल्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तर तेही खऱ्या अर्थानं शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणार आहेत. ही कलियुगातील वास्तव रीत आहे. आता फक्त मनाशी उत्तरं शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? सुखासाठी बायको केली, ती तर मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. तुमच्या आठवड्यातून एक ट्रिप चालू आहे सध्या, तुळशीचं लग्न झाल्यापासून गावाकडे. पण केली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, फुलाच्या गाडीत सजून जी बायको घरी आणली. तरुण वर्ग खरं सांगा, तीच तुम्हाला मला काय म्हणती? आता आम्ही काय वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलवतो ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. बरं खरं सांगा, सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज? उत्तर इथं देऊ नका, संध्याकाळी घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आलाय, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं. सुखासाठी प्रॉपर्टीचे बांधाचे तुकडे केले. आता ती एक नवीन टोळी आली, तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही. आता तुम्ही सगळे खेडकर आहेत, बहुतांशी बरोबर ना, पुणे जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे सध्या आपल्याकडे एक नवीन टोळी आली, बांध करणारी, जिचा अनुभव तुम्हाला येत असेल. शनिवार रविवार गावाकडे गेल्यानंतर. बरोबर का चुकीचं आहे? कारण सध्या आता तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, खऱ्या अर्थानं आम्ही जर पाहिलं तर मला वाटतं 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी आता जसे आम्हाला खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा विठू माऊली दिसत आहेत, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र होते. आणि साक्षात प्रभू रामचंद्रांची अत्यंत सुंदर आणि देदीप्यमान या ठिकाणी प्रतिमा होती. हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, आम्ही सगळेजण हनुमंतरायांची पूजा करतो, प्रभू रामचंद्रांची पूजा करतो, खऱ्या अर्थानं लक्ष्मण भैयांना शरण जातो. पण लक्षात ठेवा, अहो खऱ्या अर्थानं आज जर एवढी भयान परिस्थिती निर्माण झाली, आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला सगळे तयार आहोत, पण आज जर घरातले 2 भाऊ एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर खरं सांगा, कोणतं अध्यात्म मग आम्ही जिवंत ठेवलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज. इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय,
इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 10-10 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल, तेवढ्या गोड रामायणातून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा. महाराज तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. पण तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पेकणाऱ्या गुंठाभर जमिनीसाठी आणि 600-750 स्क्वेअर फूटच्या फक्त 1 BHK आणि 2 BHK फ्लॅटसाठी एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील आणि एकमेकांना जर कोर्टाच्या पायरीवर ओढत असतील, तर खऱ्या अर्थानं कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलं आहे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज कत्तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाव. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतामधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. अरे लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? इथं 1 तोळा घ्यायचं म्हणल्या वर्षभर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. शेवटी सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरतासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. चला आता आपल्याकडे वेळ कमी, आपण रामायणामधून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यापर्यंत येऊयात. खऱ्या अर्थानं तुम्हीच मला सांगा, बांध करून आणि फ्लॅटवरती आयुष्यभर वाद निर्माण करून खऱ्या अर्थानं आम्ही घर बांधलं किंवा मुलांचं आयुष्य घडवलं किंवा स्वतःचे खऱ्या अर्थानं व्यवसाय घडवले, एक तरी घर सापडेल? तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचं आणि आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, त्याने खऱ्या अर्थानं या वादांमध्ये पडण्यात कधी स्वारस्यच निर्माण केलं नाही. आणि ज्यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थानं इकडं फ्लॅटमध्ये आणि गावाकडं जमिनीच्या वादांमध्ये डोकं घातलं, त्याने स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा आज पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. बरं तुम्हाला एक प्रश्न विचारूनच जातो, आम्ही आयुष्यभर जरी कोर्टाच्या पायरीवर खऱ्या अर्थानं उभं राहिलो तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटाचे सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरचं खराब्याचं क्षेत्र कधी वाढणार आहे का? किंवा खऱ्या अर्थानं या वादामध्ये आम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी नवीन मिळवणार आहोत का? याचा मात्र विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधांवर बसल्या, त्या घरांमध्ये राहिल्या, चाळीच्या घरांपासून पुढे आल्या आणि त्या घरांमध्ये आणि त्या बांधावरच गेल्यात. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर आम्हाला त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र विचार करावा लागेल. कारण आज खऱ्या अर्थानं जर बारकाईने विचार केला ना महाराज, तर आज तुमचं निम्म आयुष्य इथून तुम्ही गावाला गेल्यानंतर फक्त बांधांच्या वादांमध्ये जात आहे, आणि खऱ्या अर्थानं तुमच्या गावाकडच्या भावाचं आयुष्य मात्र लोभानं फक्त आणि फक्त तुम्ही कष्टानं कमवलेल्या 700 आणि 800 स्क्वेअर फूटच्या 1 BHK फ्लॅटकडे जात आहे. पण तुमच्या दोघांच्या वादामध्ये मात्र सोन्यासारख्या मायबाप, ज्या मायबापांसाठी द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला, खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा सारखे असणारे आमचे माता पिता जर घरापासून दूर होणार असतील आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येणार असतील, तर आम्ही रोज जरी खऱ्या अर्थानं भगवंताच्या चरणावर गेलो, आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? या सप्ताहाच्या निमित्तानं मात्र याचा नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा. हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, इथं बसलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, व्यासपीठावरून सांगतो महाराज, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, मरेपर्यंत मला या ठिकाणी पुन्हा कधी बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पायावर डोकं टेकून आज एक विनंती करून जातो. ही जी वयस्कर पिढी आहे ना, ही खऱ्या अर्थानं काहींची गावाला आहे आणि काहींची इथं आहे, काहींची ये जा करते, पण हात जोडून इथं बसलेल्या सगळ्या मित्रांनो तुम्हाला विनंती करून जातो, यांना फक्त 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून हे तुम्हाला बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता मात्र हीच आमची वयस्कर पिढी डोक्याखालची उशी, आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून तोंडात घालतीये आणि आज हमसून हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्तरे आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला, वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभा आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे उतारवय येईपर्यंत तुम्ही मुंबईला निघालात ना, अरे त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो. गावातल्या अनेकांनी त्याचा अपमान केला, पण माझं लेकरू शिकलं पाहिजे, घडलं
ठेवलं पाहिजे म्हणून त्यानं तो अपमान सहन केला, पण तुम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही. तो बाप उभं आयुष्य तुमच्यासाठी जळत आला आणि आता त्याचं उतारवय आलं. गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली. पाहता पाहता हातात काठी आली आणि कधीच एकमेकांसाठी न जगणाऱ्या त्या दोघांनाही आता मात्र एकमेकांच्या आधाराची गरज वाटू लागली. मात्र जेव्हा त्यांना एकमेकांच्या आधाराची खरी गरज होती तेव्हा काहीच न पिकणाऱ्या गुंठाभर जमिनीसाठी आणि 1 BHK 2 BHK त्या कष्टानं बापानं कमवलेल्याच फ्लॅटसाठी दोन रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही आमच्या 1 BHK फ्लॅटची फाळणी केली, तशी आज आम्हाला जन्म देणाऱ्या आम्ही मायबापांची सुद्धा फाळणी केली. आज आई एकाकडं आणि तो बाप एकाकडं राहत असेल आणि तो बाप त्या आईकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर प्राण सोडणार असेल, तर आम्ही दर महिन्याला जरी जगाची पाठीवरची सगळी तीर्थक्षेत्र फिरलो तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, याचा मात्र विचार करून जा, याचा मात्र विचार करून जा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, भले तुमची घरं 2 झाली असतील, भले तुमचे चुली 2 झाले असतील, पण या सप्ताहाच्या निमित्तानं राम लक्ष्मण भैयांप्रमाणे आम्ही मनानं कधी वेगळे होणार नाही एवढी शपथ जरी या सप्ताहाच्या निमित्तानं घेऊ शकलो तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या या सप्ताहाचं सगळ्यात मोठं यश असेल. आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं हनुमंतरायांचा परिपूर्ण अवतार असेल, खऱ्या अर्थानं आशीर्वाद असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि माझ्या बहिणीने विनंती करून जातो, आता तुम्ही खऱ्या अर्थानं दिवाळीला गेला होतात ना आपल्या भावाकडं, कारण तिकडून आता रेल्वे जाणार म्हटल्या दिवसापासून जरा वातावरण आता तिकडेही बदलू लागले आणि इकडेही बदलू लागले. पण तुम्ही तुमच्या भावाला भेटायला गेला होतात आणि त्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला खऱ्या अर्थानं महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईकडे पाहून समजतं. भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पाणन पान शिकवतं. अरे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आज तिथीनुसार शिवजन्म उत्सव सोहळा आहे आणि शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर या जगाच्या पाठीवर राजे अनेक झाले, लक्षात घ्या. पण काही राजे हे चारित्र्य संपन्न होते पण शक्तिशाली नव्हते आणि या जगाच्या पाठीवर काही राजे हे शक्ती संपन्न होते पण चारित्र्य संपन्न नव्हते. पण या सृष्टीच्या पाठीवर एक राजा असा झाला जो खऱ्या अर्थानं चारित्र्य संपन्नही होता, शक्तिशाली होता. आणि याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं या सृष्टीच्या पाठीवर राजे अनेक झाले पण त्यातले कोणी महाराज नव्हते. आणि या सृष्टीच्या पाठीवर महाराज अनेक झाले पण त्या महाराजांमध्ये कोणी एकही राजा नव्हता. जिथं राजे आणि महाराज एकत्र आले ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या रे वाव, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय शिवराय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. एकदा जोरदार करून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर छत्रपती शिवराय सांगतात. हो खऱ्या अर्थानं रात्रीची वेळ होती, 7:30 सुमार झाला होता आणि पाहता पाहता आबाजी सोनदेव राजांच्या सामने आले आणि त्याच वेळी राजांची नजर आबाजींवरती गेली आणि राजे कडाडले, आबाजी
खऱ्या अर्थानं स्वराज्यामध्ये मुलकामध्ये आत्ताच हुजऱ्या येऊन बातमी देऊन गेलाय की कल्याणमधून आता मात्र खऱ्या अर्थानं सोन्याची आरास आली आहे. आणि आबाजीनं एक वेळ राजांकडे पाहिल्याने सांगितलं, राजे म्हणजे खऱ्या अर्थानं कल्याण काबीज करायचंय, आता जातो जी. सकाळी खऱ्या अर्थानं पहाट होईपर्यंत, सूर्योदय होईपर्यंत कल्याणची लूट तुमच्या समोर असेल राजे. आणि पाहता पाहता बेट ठरला, पण अधिकचं सैन्य नेणं धोक्याचं होतं. पाऊस धोधो कोसळत होता. रात्रीच्या 3:30चा सुमार होता आणि आबाजी कल्याणच्या मातीत पोचला होता. पण त्याच वेळी आबाजीनं पाहता पाहता कल्याण धुतलं आणि मग शेवटी नजर गेली अचानक आणि पाहिली ते कल्याणच्या सुभेदाराची लावण्य खणी सून. आणि त्याच वेळी आबाजीच्या मनात विचार आला, ऐसे लावण्य आजपर्यंत पहावयास मिळाले नाही. अरे ऐसे लावण्य खणी माझ्या राजाची दासी असेल तर. आणि आबाजीनं तीच कल्याणच्या सुभेदारची सून कैद केली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या राजाच्या समोर नजराणा म्हणून पेश केली. आणि राजांची नजर एक वेळ कल्याणच्या सुभेदारच्या सुनेवर गेली आणि राजांची नजर जी भिकारी बनली आणि आबाजीकडे पाहिल्याने आबाज या उपर ऐसे गुस्ताखी झाली तर मृत्यूदंडास पात्र हला आबाज. आणि त्याच वेळी कल्याणच्या सुभेदारच्या सुनेकडे नजर गेली आणि राजे कडाडले. अरे अशी चामूची माता आहे, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती. अरे खऱ्या अर्थाने याच वाक्याची आम्ही मात्र तोडमोड केली. अशी चामूची माता असती, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती. अरे ज्या राजानं आपल्या आईमध्ये पंढरीची रुक्माई पाहिली तो राजा असं कधी म्हणेल का अशी चामूची माता असते, सुंदर रूपवती. आजही खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर हे वाक्य आम्ही असंच संबोधतो. ते मूळ वाक्य असं आहे, अशी चामूची माता आहे, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती. अरे ही जर खऱ्या अर्थानं कल्याणच्या सुभेदारची सून जर यवनांच्या हाती सापडली असती तर सूर्योदयापूर्वी तिच्या अब्रूचे धिंदोडे निघाले असते. पण माझ्या राजानं पुन्हा आबाजीला पाहिलं आणि सांगितलं, आबाजी आमच्या बहिणीला साडीचोळी देऊन पुन्हा सन्मानानं माघारी घेऊन जा. आजही डेक्कन कॉलेजला हस्तलिखित सापडतात. त्या अनुषंगानं जर पाहिलं तर ज्यावेळी ही कल्याणच्या सुभेदारची सून माघारी गेली ना, तिच्या नवऱ्यानं तिला विचारलं होतं, तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का. या कल्याणच्या सुभेदारच्या सुनेनं दिलेलं उत्तर बसलेल्या प्रत्येकानं काळजात करून घ्यावं. तिनं दिलेलं उत्तर होतं, कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. अरे ज्या राजानं खऱ्या अर्थानं परस्त्रीमध्ये आपली बहीण पाहिली तो राजांचा खऱ्या अर्थानं हा तिथीनुसारचा सोहळा आहे. माझ्या राजाकडून शिकावं भाऊ बहिणीचं नातं काय असावं. पण जी बहीण कालपर्यंत भाऊ बिजेला आपल्या भावाला रुमाल आणि रक्षाबंधनला राखी घेऊन जात होती, तीही बहीण हळूहळू खऱ्या अर्थाने इकडं 1 BHK 2 BHK फ्लॅटचे रेट वाढले आणि गुंठाभर जमिनी आता लाखात गेल्या. म्हणून जर 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन जात असेल तर तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का. माझ्या बहिणींनो याचा नक्की विचार करा. अहो खऱ्या अर्थानं प्रत्येक पिढीचं नातं एका पिढीपर्यंत सम्यक असतं, पण भावा बहिणीचं नातं मात्र 2 पिढ्यांपर्यंत सम्यक असतं. तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनातला सगळ्यात चांगला मित्र होता. पण तोच मित्र गुंठाभर जमिनीसाठी तुटपुंजा कागदांच्या नोटांसाठी जर आम्ही दूर करत असू तर आम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का. आजच्या दिवशी माझ्या बहिणींना याचा नक्की विचार करा. मूळ प्रश्नावरती येतो. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं, सुखासाठी घर बांधलं, पण मला सांगा घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं. आयुष्याची जवळजवळ अजूनही आपण कर्ज फेडतोय. खऱ्या अर्थानं 15 वर्ष फक्त फ्लॅटचं जे कर्ज फेडण्यात आम्ही घालवतोय तो फ्लॅट तुम्ही तुमच्यासाठी घेतला का मुलासाठी घेतला. तुम्ही काय टेन्शनमध्ये का बोलत चला कुणासाठी, मुलासाठी. मग तुम्ही गेल्यानंतर तुमचा मुलगा म्हणेल का आपल्या वडिलांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. तुम्ही खऱ्या अर्थानं फ्लॅट 1 BHK घेतला काय, 2 BHK घेतला काय, किंवा बंगलो जरी घेतला काय आणि उभं आयुष्य त्याचे हप्ते जरी भरले काय, पण एकदा आंघोळीला गरम पाणी बाहेर काढलं त्या घराशी आपला कायमचा संबंध. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे. जोपर्यंत 6 पत्र्याखाली अग्निडाग दिला जात नाही तोपर्यंत बायको आपली. आता एखाद ताई म्हटली व महाराज असं का बोलले, तर खऱ्या अर्थानं 1 महिन्यासाठी सतीप्रथा परत इकडे चालू करून पहा. मनाशी तुम्ही तुमचा विचार करा. आता सुखासाठी पप्या जन्माला तोही आपला कुठपर्यंत आहे.
जोपर्यंतचं लग्न होत नाही आणि पहिल्या श्रावण पाटीला त्याची बायको जोपर्यंत जाऊन येत नाही आणि तिनं आणलेल्या गोड पुऱ्या पहिल्या श्रावण पाटीच्या जोपर्यंत ही सगळी सोसायटी खात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा त्या गोड पुऱ्या सगळ्या सोसायटीनं खाल्ल्या तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली तीही आपली कुठपर्यंत आहे. जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत आपला अधिकार आहे. एकदा लग्न झालं आपला अधिकार राहत. बरं सुखासाठी ज्या फ्लॅटवरून ज्या जमिनीवरून वाद केले तो फ्लॅटन ते बांधाई आमचे किती दिवस येतो. एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी 3 वेळा नवस करून झालेला आपला लाडका पप्या सुद्धा आपल्या मृत्यू दाखला घेऊन इकडं महानगरपालिकेत तिकडे ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब किंवा इकडं महानगरपालिकेमध्ये आपल्या नावाला कंस आल्याशिवाय राहत. मग ज्या खऱ्या अर्थानं फ्लॅटसाठी ज्या बांधासाठी उभं आयुष्य आम्ही एक तर कोर्टाच्या पायरीत नाही तर पोलीस स्टेशनच्या पायरीवर घालवलं आहे. ज्या खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये निम्म आयुष्य आम्ही ज्यासाठी संपवलं आहे ते सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात कुठपर्यंत येतो. कारण या सगळ्या गोष्टी एक दिवस शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे या नश्वर देहाला 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे त्यातला मूळ विसावा जर शोधायचा असेल तर या सृष्टीमध्ये या मृत्यू लोकामध्ये एकमेव या नश्वर देहाला कोणतं साधन असेल ते म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं जर तो आपलासा केला तर खऱ्या अर्थानं अंतपार सुखाची प्राप्ती आहे. हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण. आपुला तो देव करून घ्यावा. आपुला तो देव करून घ्यावा. आपुला तो देव करून घ्यावा. करून टाळ्या आमचे सगळे स्वरगंधर्व तालमर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, या प्रपंचामध्ये ज्या आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हा जो आमचा खऱ्या अर्थानं प्रवास आहे, या प्रवासाचा मूळ विसावा या नश्वर देहाचा जर कोणता असेल तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या मृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा नामा आधारे जर आपलासा केला तो बराय सांगता अंतपार सुखाची प्राप्ती आहे. कोणता करायचा तर खऱ्या अर्थानं महाविष्णूचा अवतार सखा माझा
तुका विष्णू नो हे किंवा खऱ्या अर्थानं हरिहरा नाही नका करू. म्हणजे सगळ्या ठिकाणी कुठूनही जा, परब्रह्म एकच आहे, तो आपलासा करा, अंतपार सुखाची प्राप्ती आहे. पहिल्या चरणापर्यंत कुणाला काही शंका? कारण सबंध मुंबईमध्ये वाशी, घाटकोपर आणि सात बंगला, सबंध मुंबईमध्ये ही 3 ठिकाणी अशी आहे जिथं खऱ्या अर्थानं भक्तीचा महापूर आहे, जिथं खऱ्या अर्थानं ज्ञानाची परिपक्वता आहे. म्हणून जर काही शंका असेल तुम्ही आत्ताच मांडा, भले पाठवू द्या, काळजी करायचं नाही. इथपर्यंत कुणाला काही शंका? चला, वेळ कमी आहे, आपण वेगात पुढे निघूयात. आता जो भगवान परमात्मा जर आपण आपलासा केला तर अंतपार सुखाची प्राप्ती आहे. मग जे सुख भगवान परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख भगवान परमात्म्याच्या चरणात आहे, पण तुम्ही मी एवढे हुशार आहोत, ते सुख आज कुठं शोधतोय? संसारात शोधतोय. ते सुख आपण प्रपंचात शोधतोय. आणि प्रपंच कसा आहे? खऱ्या अर्थाने दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. ही सवय आजपासून लावूनच घ्या महाराज. ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या विभागाचा आणि संप्रदायाचं वैभव आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का शेजारच्या गावचं आहे? कुणाचं आहे? मग आजच नाही, आजपासून आपल्या सप्ताहाला एक अखंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबाराय सांगता प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. पण याही पुढे जाऊन तुकोबारायांनी म्हणून तर सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबाराय आज खऱ्या अर्थानं इथं आमच्या मनात एक प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्यासह आदी संतांनी तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबारायला उत्तर देणं शास्त्राचा आधार घेतात. कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम, दूजा निष्काम. प्रपंचाचेही 2 प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून ते वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. प्रपंच केला माझे कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. पुत्र भावाईचा गुंडा ताता, तिन्ही लोकी झेंडा ताता, तिन्ही लोकी झेंडा ताता, तिन्ही लोकी झेंडा. पुत्र भावाईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र भावाईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. झेंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र भावाईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. झेंडा झेंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. झेंडा झेंडा
मागे जीसीपी आला का? एकदा जोरदार उंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आज थोडा त्रास होईल पण सवय लागली जाईल. लक्षात घ्या महाराज. अहो मासाहेब जिजाऊंनी आपलं लेकरू असं घडवलं ज्या लेकरानं खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं. कारण शिवराय जन्माला आले तेव्हा मातीचाच गोळा होते ना, पण त्यांना घडून आकार दिला तो मासाहेब जिजाऊंनी. म्हणून तर 392 वर्षानंतरही आजही इतिहास ओरडून सांगतोय आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ. कारण मासाहेबांनी दिलेल्या कर्तृत्वाची खऱ्या अर्थानं थाप अशी लेकराच्या पाठीवरची होती. त्यातून शुभाराजे घडले. नाही तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीचं असं आंदन झालं होतं की माती मात्र मृत्यूच्या मगरशाहीवर पडली होती. अरे काय तो इतिहास, काय ती शौर्यगाथा. का तर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून चालत नाही. त्यासाठी या भूतकाळाच्या खोल गर्भामध्ये पुन्हा एकदा या 7 बंगल्याच्या ऐतिहासिक मातीमधून आम्हाला रात्रीच्या 9:45 वाजता 9:10च्या सुमाराला पुन्हा एकदा निघावं लागेल. तोच इतिहासाचा काळभोर अंधकार हटवून पुन्हा एकदा एक नवी दिशा घेण्यासाठी. अरे ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने दिली होती दिव्य दृष्टी अर्जुनाला खऱ्या अर्थाने या सृष्टीच्या पाठीवर स्वतःचा विश्वरूप दर्शन पाहण्यासाठी, त्याप्रमाणे आम्हाला भूतकाळाच्या खोल गर्भामध्ये आता वर्तमानासाठी युगानुयुगेचा घोडा घेऊन पुन्हा निघावं लागेल. तोच भूतकाळ पुन्हा एकदा वर्तमान काळात आणण्यासाठी अरे घोड्याचा लगाम सैल करावा लागेल. इतिहासाची पानं आमच्या डोळ्यासमोर येतील. पण त्याच वेळी पाहता पाहता दिसताना भगवा त्या भगव्याच्या वर जाण्याचा प्रयत्न केला आणि मग 7 बंगल्याच्या मातीमधून अंधकारामध्ये जाण्याचा प्रयत्न होत असताना पाहता पाहता घोड्यांच्या टापांचा आवाज मात्र वेगानं पुढे येऊ लागला. त्याच वेळी पाहता पाहता इतिहासाची पानं मात्र पुढे येऊ लागले. चंद्रमेचं दर्शन झालं. त्या चंद्रमेच्या शीतल लहरींमध्ये आम्ही पाहता पाहता इतिहासाच्या पानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि इतिहासाची पानं आम्हाला वेगानं पुढे घेऊन जाऊ लागले. अरे मिनमिनार दिव्याचा आस्वाद घेतला. पाहता पाहता त्याच आधारावरती पुढे जाण्याचा प्रयत्न केला. इतिहासाची पानं आमच्या नजरेसमोर येऊ लागली. 1200चा कालखंड डोळ्यासमोर आला. रामकृष्णाचा हरीचा गदर होऊ लागला आणि टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये वातावरण भेदरून गेलं. पाहता पाहता विण्याचा आवाज झाला. मृदुंगाच्या आवाजामध्ये वातावरण भेदरलेलं आणि त्याच वातावरणामध्ये भगवंताचा साक्षात्कार झाला. ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन झालं आणि कालखंड पुढे निघाला. पाहता पाहता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं दर्शन झालं. कालखंड वेगानं पुढे जाऊ लागला. त्याच वेळी इतिहासाच्या पानामध्ये घोडखिंडीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि रक्ताच्या चिखलांमधून पुढे जात असताना अचानक घोडखिंडीच्या नजरेसमोर एक मिनमिनारा दिवा आमच्या डोळ्यासमोर येऊ लागला आणि पाहता पाहता त्याच वातावरणामध्ये मिनमिनारा दिव्यामध्ये पुस्तकांचा साक्षात्कार झाला. इतिहासाची पानं वेगानं पुढे येऊ लागली. कालखंड अंतिक जवळ आला. आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पान उलगडलं गेलं. कालखंड समोर आला. कोणता? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम वाजलं होतं. निजामानं डोकंवर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलाउद्दीन खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. 4 वने सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थै थयाणाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाहाकार. सजीवत नाही तर निर्जू दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आणि चमकले मालजूंच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं. याच मालजूंच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राख रंगोळी केली आणि दिवस गेलेला मासाहेब जिजाऊंना शिवनेरच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला. या तणांचा कल्लोळ मासाहेबांच्या मणी दाटला. मासाहेब रयतेचे हाल पाहू लागले. सर्वसामान्य बळीराजाची अवस्था काय होती. अरे सर्वसामान्य शेतामध्ये राबणारा बळीराजा शेतामध्ये पाहावं तर सोन्यासारखं चमकणारं डोलानं पिळणारं पीक पाहावं आणि आनंदून जावं. पण यवनांची तोलधाड आली की मात्र पायाखाली मात्र घोड्याच्या पायाखाली शेत स्मशान व्हायचं आणि रडणारा शेतकरी डोळ्यासमोर यायचा. अरे खऱ्या अर्थानं यवनांची तोलधाड यायची. आमच्या घरापर्यंत यायची. घरात घुसायची. आया बहिणींच्या आबरूची लागताना वेशीला टांगायचे आणि बेलगाम होऊन माघारी निघून जायचे. मासाहेबांनी हे चित्र पाहिलं. मासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर आला आणि शिवनेरीच्या कुशीत शिवाई समोर मासाहेब नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटलंय, हे अंबिकर चंडिकाय वरदान दे उणवत्तै सिंहासने चिरपाडन्यामज पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1603 आणि तिथून जर आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं बाळराजांचा जन्म झाला आणि शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, तर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत
दुरानं पाहता पाहता मासाहेबांच्या मांडीवरती बाळराजे आकार घेऊ लागले. नाडबांचे ओवी तुकोबांचे अभंग रामायण महाभारतानं बाळराजे समृद्ध होऊ लागले. अरे राजांचं वय 13 झालं आणि त्याच वेळी अंतकरणामध्ये स्वराज्याची चुणूक निर्माण झाली आणि मासाहेबांचे बोल आठवले. हे अंबिकेन चंडिके वरदायनी वरदान दे उन्मत्तई सिंहासने चिरफाड न्यामद शक्ती दे. आणि या शक्तीच्या बळावर खऱ्या अर्थानं एक एक मावळ्याची भक्ती राजांवरती बसत गेली आणि वयाच्या 13व्या वर्षी रोहिणेश्वर आणि 14व्या वर्षी तोरणानं स्वराज्याचं तोरण बांधलं. तबलकपूरच्या 3 वर्षात माझ्या राजानं 32 किल्ले हस्तगत केले आणि मग मात्र आदिलशाहीच्या पायाखालची वाळूच राखली आणि पाहता पाहता आदिलशाहीला फरमान सोडलं. चाहिए वो शहाजी का बच्चा शिवा हमें. आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला मात्र बाजी घोरपड्यानं अफजल खानाच्या साथीनं गारं झालेल्या म्हणजे शांत झोपलेल्या शहाजी राजांना एकीकडे कैद केलं आणि दुसऱ्या बाजूला 40,000ची फौज घेऊन फतेखा मुसेखानला सोबतीला घेऊन बेलसरच्या दिशेने निघाला. आणि बेलसरच्या मातीमध्ये पोहोचेपर्यंत दुसऱ्या बाजूला आदिलशाहीचा खलिता मासाहेबांच्या जवळ आला. जर तुम्हाला तुमचे पती हवे असतील तर तुमच्या लेकराला घेऊन आम्हा शरण यावं. अरे कनाडली महाराष्ट्राची सौदामिनी या जिजाऊचा पदर नक्की पसरेल, पण तुमच्यासारख्या ऐऱ्या गैऱ्यांसमोर नाही रे. या जिजाऊचा पदर पसरला जाईल तो फक्त आई जगदंबे समोर, तुमच्या समोर नव्हे. आणि कडला मासाब राजे उठा, वाघिणीचा दूध पाजले आम्ही तुम्हाला. आणि त्याच वेळी पाहता पाहता राजांना हेराकर्मी बातमी कळाली. तो फतेखा आता मात्र 40,000ची फौज घेऊन बेलसरपर्यंत पोहोचलाय. रात्री 12:30चा सुमार होता आणि बाजी उतरला. राज मग सकाळी निघू का? आणि त्याच वेळी राजे उत्तरले, नाही काका, आत्ताच निघायला हवं. अरे 80 वर्षाच्या बाजी पासलकरांच्या अंतकरणामध्ये 25 वर्षात जुनून संचारला. वरच्या वर मुसेखा तोडला, त्याचा फतेखा माघारी पळाला. 750 वर्षापासून यवन आले की दरवाजे बंद असायचे. चित्र बदललं होतं. आता दरवाजे उघडे होते, मावळे पाहत होते आणि यवन धावत होते. मराठे त्यांना तोडायला मागं पळत होते. चित्र बदललं होतं. पण याच वेळी मग मात्र खऱ्या अर्थानं जसा फतेखा माघारी गेला, विड्याचं ताट समोर आलं आणि बडी बेगम कराडली, कौन जाएगा कौन जाएगा कौन जाएगा. आणि उभा राहिला अकराळ विक्राळ देहाचा अफजल खा. हम जाएंगे बड़बेगा साहेब. और पाहता पाहता अफजल निकाल. अरे हर झंडे का सपड़ा लिया आया था अफजल इस माती में, छत्रपति ने घुसा दिया था भगवान उसके छाती पे. अफजल कोसळला आणि महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला मग खऱ्या अर्थाने एक यवन येऊ लागला. पाहता पाहता सिद्धी चालून आला. राजे पन्हाळावर अडकले. शिवा मात्र खऱ्या अर्थाने मृत्यूला हसत सामोरा गेला. तर दुसऱ्या बाजूला घोड खिंडीवरती हात तुटले, पाय तुटले, शिर तुटले, तरी बाजी अखंड राहिला. अरे पुरंदरच्या तहान म्हणजे मुरार कोसळला, पुरंदरचा तह झाला. पुरंदरच्या तहान राजांना आग्र्याला जावं लागलं. राजे आग्र्यातूनही माघारी आले आणि मग मात्र जहरी चाल खेळली गेली आणि खऱ्या अर्थाने पुरंदरच्या तहान किल्ले मात्र आता आदिलशाही मोगलशाहीकडे आले. आणि मग त्याच वेळी पुढे या स्वराज्याचा मुकुटमणी उभा राहिला हवा म्हणून तान्हा आपल्या लेकराचं लग्न माघारी ठेवून स्वराज्याच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःला अर्पण करता झाला. अरे एक एक माहुळा स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत गेला. म्हणून 393 वर्षानंतरही या महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या पाठीवरचा गडकोटावरचा प्रत्येक गडकोटावरचा दगडही जय शुभांचा गजर करत राहिला. हे सगळ्यात मोठं शिवबा वीर शिवाजी सारा शत्रूचा मान उडवानी झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. या शिवबाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. या शिवबाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातेने जन्मवीर पुत्राला, आई भवानी मातेचा त्याला वाहिले चरणाला. आई भवानी चरणाला ध्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा, ध्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा. रक्त अभिषेक सांडला, अभिषेक सांडला. या शिवबाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. या शिवबाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. या शिवबाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला, महाराष्ट्र घडविला. पण खऱ्या अर्थानं माझ्या राजानं जे कर्तृत्व केलं त्यामध्ये मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद आणि संस्कार होते म्हणून तर शुभाराजे घडले. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. महिला मंडळ आपली लेकरं
आता लेकरांचं काय घेऊन बसले बाबा. आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय गुड्डी कुंजे हरीची अपेक्षा करता. बरं आपल्याला बोलून काय करायचं, राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करीत असं. हे घरात घुसताना दरवाजा फ्लॅटच्या दरवाज्यात अडकत्यात का खऱ्या अर्थानं माहेरी जाताना एसटीच्या दरवाज्यात गुंततात. पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजे हरीच्या अपेक्षा काय करता. बरं एखाद ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, उद्या चर्चा नको घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आज आमचा मुलगा जर आम्हाला उलटं बोलत असेल का तर त्यानंही त्याच्या आजोबांना नक्कीच तुम्ही उलटं बोललेलं ऐकलं असेल. माझ्या बहिणीनं जाऊ द्या, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून 10 मिनिटासाठी शेवटचं विषयांतर करतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे. मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायच्या. माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या. कुळाचा अभिमान बाणवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला प्रश्न विचारून जातो. तुम्हालाही असं वाटत नाही का हो, आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवेत. आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवेत. आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला यायला हवेत. आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवेत. आपल्याही पोटी उद्याची रमाई भीमाई सावित्री जन्माला यायला हवी. आपल्याही पोटी उद्याची सीता आणि मीरा जन्माला यायला हवी. तुम्ही तर शांतच झाले. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. खऱ्या अर्थानं आपलं एवढं गोड नियोजन आहे. आणि आता जर पाहिलं तर अंधेरी मला वाटतं वेस्टलाच एका बॉलिवूडच्या चित्रपटाचंही गेल्या 2 दिवसापासून शूटिंग सुरू आहे. आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना आज गौतमी पाटीलही मुंबईतच आहे. आणि त्यांना बातमी कळाली की आज खऱ्या अर्थानं 7 बंगल्याला एवढा सुंदर सोहळा चाललाय. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आज खऱ्या अर्थानं आपण संध्याकाळी भेट द्यायला 9:45 पर्यंत इथं येऊ. आणि एवढीच बातमी गेल्या 4 दिवसापासून तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या सोसायटींमध्ये फिरत राहिली की आज बॉलिवूडच्या अभिनेत्रींसह गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. तुम्ही खरं सांगा, आजूबाजूच्या सोसायटी तिकडे एक तरी माणूस तिकडे सापडेल का. सगळे कुठं असतील. सगळे कुठं असतील. आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील. नाही सायकल मिळालं तर रिक्षा, रिक्षा नाही मिळालं तर जीसीपीच्या फोनी होईल का ती. पण सगळे कुठं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी त्याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समजणं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही. मग एखादाही असंही म्हणेल महाराज, जर तुम्ही असं म्हणता मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का. असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता या मधल्या लॉकडाऊनमध्ये आमच्या पप्प्यानं खऱ्या अर्थानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणले. आमच्या पप्पानं बायको गोरीपान केली. पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक. महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक. तुम्ही टेन्शनमध्ये का. नरक. आणि एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक. स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो माझ्या बहिणींनो याचा विचार करावा. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही दरवर्षी छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यायला हवेत असं अभिमानानं म्हणतो. पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो, जोपर्यंत घरातली जिजाऊ घडणार नाही तोपर्यंत आपण कितीही रक्तरंजित इतिहास ऐकला तरी उद्याचे शिवराय खऱ्या अर्थानं आमच्या घरात घडणार नाही. म्हणून पहिल्यांदा जिजाऊ घडणं काळाची गरज आहे. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आजपासून तरी तुम्ही खऱ्या अर्थानं मी दिसते कशी
यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथं करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट किती जणांच्या घरात हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप यशस्वी असेल. आता 15 दिवस झालं नाही, मराठवाड्यात एका ताईनं मला कीर्तन संपलं विचारलं होतं, महाराज काय सांगतो सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि माझे सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा, बरी ना बाळा, तब्येत कशी बाळा. पण मी एकदा जॉबला बाहेर पडले की माझ्याच आहेरात आलेला सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी या दोघांनाही कंटाळून मी शेवटी त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. मग तुम्हीच सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे मायबाप असते आणि स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही तू वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का. त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना अगदी खऱ्या अर्थानं व्यासपीठावरून तुम्हाला सांगतो, माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही, पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, सध्या लग्न सीजन चालू आहे. आपल्या लेकीचं लग्न करताना इथून पुढे आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाळा आता तुझं घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की नरक करायचा हे तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचं आहे म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आज आम्ही लक्ष देतोय का. माझ्या बहिणींनो याचा नक्की विचार करा. तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. पण आज तुम्ही संध्याकाळी घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला गावाकडून फोन करून सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही खरं सांगा झोपू दिला ना तुम्ही आज रात्रभर. ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का आणता. निघाला तो उद्या सकाळी खऱ्या अर्थानं गावी. आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, हिनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्याने खऱ्या अर्थानं रात्रंदिवस काबड कष्ट या मुंबईत त्यांना गावाकडे करून तुमचं सासर घडवलंय. मग ते सासरे तुमच्या आईवडील होऊ शकत नाहीत का, याचा मात्र विचार करा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमच्या आईवडील पाहाल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, देहाचं मंदिर होईल आणि भगवान परमात्मा मंदिरात राहतो त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमचं घरच स्वर्ग होईल. परमार्थाची मूळ व्याख्या तुमच्या घरात साधली जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि आता खऱ्या अर्थानं सुनबाईबद्दल बोलल्यामुळं सासूबाईंना जरा बरं वाटलं, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा आणि इथली सासू ब ब ब ब ब तिच्या मुलाचं लग्न झालं तिने निम्या सोसायटीत भांडणं लावून दिलीत. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. कोरोनाच्या आधी आलेल्या सगळ्या सोसायटीतल्या सुना तिला सांगत थांब तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन मगच तू जागे येशील. आता आपल्या सोसायटीतली सुनबाई होती, सासूबाई होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, तिकडे युक्रेनचं युद्ध चाललंय, एखादा बॉम्ब इकडे पडायचा. आता आपला सप्ताह चाललाय, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तू तेवढी डाळ वाटून घे, मी जरा खाली मैत्रिणींकडे जाऊन येते. इथली सासू होती, गेली मैत्रिणींकडं, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त फ्लॅटमध्ये डोकून पाहिलं, सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली. ती परत निम्या सोसायटीत फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली परत घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं. तशी सुनबाई म्हटली आहे का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता सगळ्या सोसायटीला डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं जर आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला खरंच वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो. तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्यांच्या डोक्यात वेगळंच चाललंय, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आता लिंक काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे,
तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं पंढरीच्या परमात्म्याची शपथ घेऊन बसल्या जागेवर काळजावर हात ठेवून स्वतःला प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आमच्या सुनेला आज आमच्या घरात आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा जाड जरी काठ झाला आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर संबंध सोसायटीला तमाशा नको म्हणून फ्लॅटचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण फ्लॅटच्या 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर सोसायटीच्या खाली गार्डनमध्ये जाऊन सगळ्या मैत्रिणींमध्ये आपण त्या नामाचा गजर करतो. मग आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणीनं स्वर्ग नरक पुढे वरती नाही तो त्याच्या अपेक्षाही जीवनात कधी धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 15 आणि 20 केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघा 5-5, 6-6 वर्षाची लेकरं येतो पण दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि मी जर माझ्या आजीच्या मांडीवर बसलो तर माझ्या आईला राग येतोय. कारण दोघींमध्ये 3 महिन्यापूर्वी काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची जर आज ही अवस्था असेल तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून कोणतं मोक्ष कोणतं अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतोय. खऱ्या अर्थानं अचानकपणे कोरोना आला ना, काढलेलं फ्लॅटसाठी कर्ज फेडायचं कसं या विवेचने त्याला 1.5 वर्ष झोप लागली नाही. मला जर काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस झोपला नाही. पण तोच बिचारा दिवसभर दमून जर संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई पादरांना फोन करून खऱ्या अर्थानं सोसायटीतल्या मैत्रिणींना जाऊन सांगते दुसऱ्याच्या शेतात काम करून मी याला वाढवलं पण काल बायकोन आली तर बायकोच्या पदराखाली गेला. आणि तोच बिचारा दिवसभर दमून भागून जर संध्याकाळी घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले आहेत पण आईचे गुलाम आहेत. शेवटी रोजच्या तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्त अपनी जिंदगी हे चला कट्ट्यावर. आणि संध्याकाळी 11:30च्या पुढचे कट्ट्यावरचे सोपे राहतात का? निमे 90 हाणेल. घे चमच्याभर, घे चमच्याभर. त्यानं घेतली चमच्याभर, तो आला डुलत घरी. चूक त्या मुलाची. घरातलं वातावरण जर तुमच्या सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील. पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो. एखादं छोटंसं डाळिंबाचा वृक्ष आहे पण त्याचं मूळ जर सडलेलं असेल तुम्ही कितीही महागडी खतं घाला आणि कितीही महागड्या फवारण्या घ्या खऱ्या अर्थानं झाड वाढेल का? फुटवा धरेल का? बहर येईल का? कळी पकडेल का? डाळिंब येईल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? मग जर तुमच्या संसाराच्या मुळाशी घरात संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल आम्ही किती प्रयत्न केला आमचा प्रपंच बहरेल का? तो फुलेल का? तो दुःखदायकच असेल. म्हणून तर खऱ्या अर्थानं तुकोबारा सांगता येरती माईक दुःखाची जनती नाही अधियांती. पण जरी हा प्रपंच दुःख मूळ असेल तरी तो सोडायला आम्ही तयार का आहे? सोपं करून सांगतो महाराज. आता इथं जर भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन आले, काय भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन आले आणि त्यांनी इकडे पाहिलं, अरे वा 32 वर्षापासून तुम्ही माझी अखंड सेवा करताय, आज मी तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे. कोण म्हणतंय? भगवान विष्णू. की आज कीर्तन झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं कसं? फक्त कीर्तन झालं की सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आत्ता आपण जिथं बसलोत ना, इथं मृत्यू आलं तरी खोटं बोलता येत. आणि चुकून खोटं बोलायचा प्रयत्न केला तर 2023च्या डिसेंबरपर्यंतही राहू की नाही सांगता येत. त्यामुळे इथं मृत्यू आला तरी खोटं बोलू शकत. मग किती जण आता विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा, फक्त परत येणं होणार नाही. दोन इकडं 13 इकडं 4. बाकीच्यांचं काय झालं? याचा अर्थ आम्ही प्रपंच कसाही असेल पण सोडायला तयार. मग प्रपंचात राहूनच आम्ही परमार्थ करू शकत नाही का? करू शकतो. काय करावं लागेल? अविनाश करी आपुली आयसे लावी म्हणा पिसे. आता भगवंताच्या नामाचा छंद जोडला तर या देहाचं कल्याण होईल. म्हणून एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई 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 हा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. 6 मिनिटं आपल्या जवळ आहेत आणि वारकरी संप्रच्या दंडसंहिते आधारे वक्त्यांना वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. जाताना फक्त 2 गोष्टी मी शेवटी बोलून जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा पदस्पर्श आणि चरित्र अभ्यासताना आम्ही एक गोष्ट वारंवार विसरून जातो. आम्ही फक्त आतापर्यंत अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची तुटलेली बोटं या पलीकडे शिवचरित्राचा अभ्यास कधी केलाच नाही. पण माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला शेवटी एक वाक्य बोलून जातो. विचार करा, छत्रपती शिवराय जेवढे आमच्या स्मरणात आहे तेवढे धर्मवीर संभाजीराजे हे आमच्या तेवढे स्मरणात आहे. याचं कारण असं आहे, शंभूराजे जेव्हा 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या मातेचं निधन झालं. पण एका आजीनं आपला नातू असा घडवला, कारण मासाहेबांनी फक्त आपलं लेकरूच घडवलं असं नाही, तर एका आजीनं आपला नातू, एका आजोबानं आपला नातू असा घडवला की त्या नातवानं मृत्यूचाही असा सोहळा साजरा केला की इतिहासाची पानं असेपर्यंत, तर नव्हे तर चंद्र सूर्य असेपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांचं नाव मात्र अजरामर होऊन गेलं. आणि आज जर आम्ही पाहिलं, आम्ही थोडंसं शिक्षणानं समृद्ध झालो, आम्ही पाहता लाखात पॅकेज घ्यायला लागलो. म्हणून तर आता हल्लीच्या काळामध्ये आम्ही आमच्या घरातल्या आजी आजोबांना कोनड्यात टाकू लागलो. सगळ्यात मोठी शोकांतिका. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, मान्य, हरकत नाही. खऱ्या अर्थानं माझी कीर्तनं मी आज जोडून तुम्हाला एक स्पष्ट बोलून जातो, आमची कीर्तनं थोडी वेगळी आहेत. हो, वेगळी आहेत, मान्य. पण याचं कारणही आहे. आज जर खऱ्या अर्थानं वास्तवातली ही परिस्थिती बदलली नाही, येणारा काळ इतका भयानक येणार आहे की त्यानंतर मात्र मागे फिरून पाहता येणार नाही. आणि त्यावेळेस आम्हाला काहीच नाही हो, आम्ही 2 तासानंतर इथून निघूनही जाणार आहोत. पण विचार करा, आज जर तुमच्या घरातलं वातावरण बदललं नाही, जर खऱ्या अर्थानं कोणत्या परमार्थाची व्याख्या तुमच्या अंतकरणात रुजणार आहे. कारण लक्षात घ्या, आता काही जण, मी आता रोज फेस रिडिंगच करतो महाराज, आता काहींच्या चेहऱ्यावरचा भाव एकच आहे की महाराज, ज्या व्यासपीठावर तुम्ही उभे आहात इथून तुम्ही वेद, शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अगदी खरं आहे महाराज, ज्या व्यासपीठावर मी उभा आहे या व्यासपीठावरून मी भगवंताचं नामच घेतलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्माजन्मांतरीची पापं जाळण्याचं साधन आहे. म्हणून तर महाराज सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. आणि प्रसन्न मनानं जर भगवंताचं नाम घेतलं तर भगवंताच्या दरबारात पोचतं. आता प्रश्न माझा फक्त तुम्हाला एक आहे, उद्या हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उत्तर देऊन जातो. इथं बसलेले असे किती जण आहे ज्यांना भूत, भविष्य आणि वर्तमानाची कुठलीही चिंता नाही, ज्यांना कसलंही टेन्शन नाही, कसलीही काळजी नाही? असे किती जण आहेत? बोटवर करा. प्रत्येकाला कशाची ना कशाची काळजी आहे. मग ती प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे? पारमार्थिक आहे का प्रापंचिक आहे? जे काही तुमच्या मनात टेन्शन, भीती काही असेल, हे प्रापंचिक आहे का पारमार्थिक? प्रापंचिक. मग जर तुमच्या मनात प्रापंचिक टेन्शन आहे तर त्यापासून तरुण जाण्यासाठी विमान समोर उभा आहे. पण तुम्ही बसायला तयार? याचा अर्थ तुम्हाला प्रपंचातूनच परमार्थ करायचा आहे. आणखी सोपं करतो, तुमच्या घरात 10 कोटीचा देवारा आहे, त्याला 20 कोटीची जडजवाईरं लावलेली आहेत आणि तुम्ही देवपूजा करताना तुमच्या बायकोचं सुनेचं भांडण सुरू झालं. खरं सांगा, तुमचं मन देवघरात राहील का भांडणात राहील? मग जर तुम्ही मनानंच देवघरात नाही, भगवंतापर्यंत नाम पोचेल का? आणखी पुढे चला, तुम्ही खऱ्या अर्थानं मंदिरामध्ये देवपूजा करत आहात आणि तुमचा मुलगा रस्त्यावर दारू पिऊन पडला असेल, तुमचं मन मंदिरात राहील का रस्त्यावर राहील? मग तुम्ही मनानंच देवाजवळ नाहीत तर खऱ्या अर्थानं देवाशी घेतलेलं नाम भगवंतापर्यंत पोचेल का? मग एक तर तुम्हाला प्रपंच सोडून विमानात बसावं लागेल किंवा प्रपंचातूनच परमार्थ करावा. आणि प्रपंचातून तुम्ही विमानात बसायला तयार नाही म्हणून गेल्या 2.5 तासांचा हा प्रपंच मांडण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल म्हणून हात
जोडून तुम्हाला जाताना फक्त एक विनंती करून जातो. एक आजी आजोबांना आपली लेकरं घडवली. आज तुम्ही शिक्षणानं समृद्ध झालात, ज्ञानानं समृद्ध झालात, पण घरातले आजी आजोबा जर कोणाड्यात जात असतील, तुम्ही कितीही परमार्थ केला तो परमार्थ भगवंतापर्यंत कधी पोचणारा नाही. आईवडिलांची सेवा पुंडलिकाने केली म्हणून तर द्वारकेच्या राणांना बोलवता आला. आणि आमच्या घरातले आजी आजोबा जर कोणाड्यात असतील तर विचार करा. हात जोडून तुम्हाला जाताना फक्त एक विनंती करतो, भले तुम्ही तुमच्या सासऱ्यांना एक वेळ उपाशी ठेवा, पण त्यांना नातवंडांपासून दूर करू नका. कारण नातवंड ही आजी आजोबांच्या जीवनातली सगळ्यात पहिले खऱ्या अर्थानं मित्र असतात. आणि आजी आजोबांच्या जीवनात नातवंड ही त्यांच्या जीवनातले सगळ्यात शेवटचे मित्र असतात. ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घरातले वातावरण कितीही बदलू द्या, नातवंड कधी बिघडणार नाहीत. आणि ज्या घरात आजी आजोबांच्या मायेचं छत्र नाही ती लेकरं खऱ्या अर्थानं बिघडल्याशिवाय राहणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. तुम्ही आजीच्या मांडीवर लेकरू बसण्यापेक्षा जर मोबाईलमध्ये त्याला रमवत असाल तर येणारी भविष्यातली पिढी किती अवघड असेल हे सगळ्यात मोठा अवघड आहे. कारण आज गुरुवार शनिवार रविवार आला की याच खऱ्या अर्थानं मातीमधून छोटी छोटी 6-6 वर्षाची लेकरं मात्र आपल्या शिकलेल्या आईचा हातात घेतात आणि आपल्या आजोबांच्या आठवणीने त्या आईला सांगत असतात, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण एक रात्र राहून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजोबांकडे घेऊन. अगं त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर, त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर, पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. एका तासाठी आपण पाखरं व्हायला जाऊ, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं, हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. सिमेंटमध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बेनं. असं कोणतंच झाड नसतं जे मुळं टाकतं खाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही, हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते, मला बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांच्या आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. अगं चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन, आजी आजोबांकडे घेऊन. म्हणून हात जोडून तुम्हाला शेवटी विनंती करून जातो, खऱ्या अर्थानं एक वेळ सासऱ्यांना उपाशी ठेवा, नातवंडांपासून दूर करू नका. नातवंडांच्या संस्कारामध्ये लेकरं घडली आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय त्यांच्या राहणार नाही. क्षणिक सुखामध्ये खऱ्या अर्थानं लेकरांच्या आयुष्याची, कारण तुमच्या आयुष्याच्या शेवटी तुमची मुलं ही तुमची संपत्ती आहे, ती जपा. आपलं आयुष्य असं घडवा. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. नियोजित वेळेत 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा नात्याने क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. समस्त मान्यवरांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. एकदा योगदादांसाठी जोरदार काढून टाळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो. आजचे खऱ्या अर्थानं सगळे दातृत्वाते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची आपल्याकडून अपेक्षा करतो. एकदा खऱ्या अर्थानं आमचे सगळे टाळ महर्षी, ताल महर्षी आणि खऱ्या अर्थानं आमचे स्वरकंठमणी सगळ्या व्यासपीठासाठी एकदा जोरदार टाळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो आणि नियोजित वेळेत माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.